नमस्कार, माझं नाव समृद्धी दामले. नमस्कार, मी चिंतामणी राजहंस. आमच्या शाळेचे नाव IS चंद्रकांत पाटकर विद्यालय, माध्यमिक विभाग. आज आम्ही आदित्य L1 या विषयावर बोलणार आहोत. आमचा टॉपिक आहे इंडियन स्पेस मिशन आणि आमचा सब टॉपिक आहे आदित्य L1. सो बेसिकली आम्ही आमच्या टॉपिकवरती एक PPT, एक मॉडेल आणि काही चार्ट्स प्रिपेअर केलेले आहेत. तर हे आमचं मॉडेल आहे. हा जो आदित्य L1चा सोलर प्रोब आहे इस्रोकडनं पाठवला गेलेला, त्याची लॉन्च डेट होती 2 सप्टेंबर 2023 आणि तो त्याच्या डेस्टिनेशनला पोहोचला 6 जानेवारी 2024ला. आणि त्यांनी आता रिसेंटली 25 जानेवारीला मॅग्नेटोमीटर या पेलोडने एक फोटो पाठवला, इथे जो आहे ग्रीन कलरचा तो. सो बेसिकली आता हे जे यान आहे ते आपल्याला सूर्याची स्टडी करायला पाठवलंय. तर ते सूर्याची स्टडी का करायची ते माझ्याबद्दल तुम्हाला एक्सप्लेन करा. सूर्याची स्टडी करायला म्हणजे आपल्या समोर एकुलता एक तारा आहे, त्यामुळे आणि तो आपल्या जवळ आहे आणि सूर्यामुळे सगळं सूर्यावरच अवलंबून असतं सगळं ते. आणि जसं की ट्रीजला फोटोसिंथेसिससाठी सूर्याची गरज असते, आपल्याला डी विटॅमिनसाठी सूर्याची गरज असते, लाईक दॅट. आणि सोलार पॉवर पण आपण आता वापरू शकतो, म्हणजे सोलार पॅनल असतात तसे. आणि त्याच्या नेममध्ये आदित्य नंतर L1 जो आहे, दॅट व्हॉट इज दॅट L1? इट्स अ पॉइंट इन स्पेस बिटवीन सन अँड अर्थ नोन एज द L1 पॉइंट. जोसेफी लुईस लिग्रांज हे इटालियन फ्रेंच मॅथमॅटिशियन होते. त्यांच्या ऑनरमध्ये त्या 5 पॉईंट्सला लिग्रांजियन पॉईंट्सची नावं दिली गेलेली. तर तशी इथे अर्थ रोटेट होते, त्यांच्यासोबत त्यांची कंडिशन सुद्धा बदलत जाते. आणि हा जो आदित्य L1 आहे तो L1 पॉईंटवरतीच कायम राहणार आहे. आणि तो L1 पॉईंट अर्थपासून 1.5 मिलियन किलोमीटर्स दूर आहे, पण टोटल अर्थ डिस्टन्सच्या फक्त 1% आहे. आणि इथे आदित्य L1चे 7 पेलोड्स आहेत. पहिला आहे मॅग्नेटोमीटर, दुसरा आहे सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप. आता मॅग्नेटोमीटरमध्ये बेसिकली ग्रीन कलरच्या इमेजेस असतात, जसं इथे दाखवलेले आहेत. आणि सूट म्हणजे सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोपमध्ये पर्पल कलरच्या इमेजेस आहेत. पुढचा आहे एस्पेक्ट, म्हणजे आदित्य सोलार विंड पार्टिकल एक्सपेरिमेंट, ज्याच्यामध्ये आपल्याला ब्लू कलरच्या इमेजेस येतात. नेक्स्ट आहे पापा, म्हणजे प्लाझ्मा अनालायझर पॅकेज फॉर आदित्य, ज्याच्यामधनं आपल्याला येलो किंवा ऑरेंज कलरच्या इमेजेस येतात. नेक्स्ट आहे वेल्क किंवा VELC, व्हिजिबल एमिशन लाईन कोरोनाग्राफ, ज्याच्यामधनं आपल्याला व्हाईट कलरच्या इमेजेस येतात. नेक्स्ट आहे सोलेक्स आणि HE-L1OS, म्हणजेच सोलार लो एनर्जी एक्सरे स्पेक्ट्रोमीटर. आणि नेक्स्ट आहे ते हाय एनर्जी L1 ऑर्बिटिंग एक्सरे. याच्यामधनं रेड किंवा पिंक कलरच्या इमेजेस येतात अकॉर्डिंग टू द एनर्जी.